Hello student, up to last lecture you will see the consent about your how will you prepare our aryl halides in the laboratory, and today you starting the next one of the important article from your aryl halides, that's our chemical properties of aryl halides. कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडचे रासायनिक गुणधर्म शिकताना आपले टीचिंगचा एक सिंपल मायना राहिलेला आहे. थोडंसं आपण सिलेबस ओरिएंटेड जातो. जर 12वीच्या सिलेबसचा पर्टिक्युलरली अल्किल हलाइडच्या अरिल हलाइडच्या केमिकल प्रॉपर्टीचा जर विचार केला तर तुमच्या सिलेबसला या अरिल हलाइडच्या मुख्य 3 प्रॉपर्टीज आहेत. मग त्या मुख्य 3 प्रॉपर्टी कोणत्या? तर त्यातली प्रॉपर्टी पहिली आहे A, action of metal. B, second property है electrophilic substitution reaction. आणि लास्ट 3 नंबरची प्रॉपर्टी दॅट्स अवर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला अरिल हलाइडच्या या 3 मुख्य रासायनिक गुणधर्माचा स्टडी करायचा आहे. देन यू टेक द 1 by 1. पण ह्या प्रॉपर्टी स्टडी करताना एका स्ट्रॉंग आर्टिकलचा आपल्याला विचार करायचा आहे. तो विचार असा आहे की जर तुम्ही बेसिकली तुमचे स्टडी केलेले अल्किल हलाइड घेतले, अल्किल हलाइड, आणि जर आत्ता तुम्हाला स्टडीला दिलेला जर अरिल हलाइड्स घेतले तर according to its chemical approach, our alkyl halides are more reactive as compared to our aryl halides. याचा सरळ अर्थ असा आहे, हे कॉम्बिनेशन असं तुम्हाला इंडिकेट करतं की अल्किल हलाइड हे रासायनिक दृष्ट्या अरिल हलाइड पेक्षा सेन्सिटिव्ह आहेत. तर मग काय आहेत? व्हाय अल्किल हलाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह कम्पेअर टू द अरिल हलाइड्स. मग याचा स्टडी करायचा असेल किंवा याचं उत्तर द्यायचं असेल, यू टेक द सिंपल एक्झाम्पल. यू टेक द CH3Cl and second example is the C6H5Cl. म्हणजे इथं आपण घेतलंय मिथाइल क्लोराइड आणि इथं तुमचा फिनिल क्लोराइड किंवा आपण त्याला क्लोरोबेन्झीन म्हणूयात. जर या 2 अल्किल हलाइडच्या आणि अरिल हलाइडच्या एक्झाम्पल मध्ये कंपॅरिझन केलं तर पहिला मुद्दा येतो की जर समजा आपण या अल्किल हलाइडचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर ते या पद्धतीने राहील, आणि जर अरिल हलाइड घेतला तर त्याचं स्ट्रक्चर या पद्धतीने राहील. इथं त्याला क्लोरीन जोडला असेल. आणि मग या दोन्हीचा विचार केला तर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीला किंवा रासायनिक अभिक्रियेला कोणत्या गोष्टी जबाबदार असतात? तर पहिला अगदी सिंपल व्ह्यू घेतला. जर तुम्ही या एक्झाम्पलशी रिलेटेड आपण या कार्बन आणि क्लोरीन मधला बॉन्ड डिस्टन्स काउंट केला तर तो भरतो 178 पिकोमीटर. 178 पिकोमीटर, जे की तुमच्या अरिल हलाइड मध्ये कार्बन आणि हॅलोजन पर्टिक्युलरली क्लोरीन मधलं अंतर काउंट केलं तर ते भरतं 169
पिकोमीटर, काही टेक्स्टबुक मध्ये तो आकडा 168 पिकोमीटर दिलेला आहे. मग हे दोन अंतर काय इंडिकेट करतात? यू नो, इफ आवर बॉन्ड डिस्टन्स इज लो, its reactivity is also low, and bond distance is high, which gives the more reactivity. That is the first point. Our alkyl halides are more reactive compared to your aryl halides. हे छोट्याशा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. आणि दुसरा मुद्दा काय राहतो की जर या कार्बनचा विचार केला आणि या कार्बनचा विचार केला तर अल्किल हलाइड मधला कार्बन की ज्याला हॅलोजन अटॅच आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड असतो. आणि जर अरिल हॅलाइड मध्ये त्याचा विचार केला तर तो कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड असतो. टेंटेटिव्हली असं सांगितलं जातं द कार्बन आर sp3 हायब्रिडाइज्ड which are more sensitive to the reaction. Similarly, our sp2 hybridized carbon is the low sensitivity for their reaction. That is the second point. And another view, if we comparison between alkyl halides and aryl halides, our aryl halides show its resonance structure. मग जर त्याच्या रेझोनन्स स्ट्रक्चरचा विचार केला तर हा बेन्झीन आहे, त्याची रिंग, आणि त्याला जोडलेला हा क्लोरीन आहे की ज्याच्या भोवताली स्वतःच्या आउटर मोस्टचे 7 इलेक्ट्रॉन्स असतात. मीन्स 1 इज युटिलाइज्ड फॉर द बॉन्डिंग अँड रिमेनिंग 6 इलेक्ट्रॉन अराउंड दॅट हॅलोजन or around that chlorine. And its resonance structure that lone pair is conjugate to the sp2 hybridized carbon atom. According to that fact, that compound show its resonance form where Cl, there 4 electron and remaining 2 are transferred to that direction and carry the double bond. आणि जर इथं डबल बॉन्ड आला तर ऑफकोर्स इथं तुमचा बॉन्ड येणार नाही, तो बॉन्ड या ठिकाणी शिफ्ट होईल आणि तो या ठिकाणी शिफ्ट होईल. मग याच्यामध्ये व्हेरिएशन काय आहे तर या ठिकाणी तुमचा जो हॅलोजन आहे, हा हॅलोजन जो आहे तो डबल बॉन्ड कॅरेक्टर प्ले करतो. अँड दॅट डबल बॉन्ड कॅरेक्टर विच आर आल्सो इज द negative condition for the chemical reaction. Therefore, overall that things which indicate our alkyl halides are more reactive compared to the aryl halides. आणि ह्या फॅक्टचा विचार करून तुमच्या सिलेबसला हा जो तुमचा अरिल हलाइड आहे तो 3 प्रकारच्या रिएक्शन दाखवतो. त्यातली पहिली रिएक्शन आहे ऍक्शन ऑफ मेटल, सेकंड आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि थर्ड आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. Then you take the one by one. Then you take the first chemical reaction. And name of that reaction is A. Action of metals. Action of metal. आणि मग ह्या ऍक्शन ऑफ मेटलचा स्टडी करताना त्याच्यामध्ये परत सब 3 रिएक्शन आहेत, 3 रिएक्शन आहेत. त्यातली जी पहिली रिएक्शन आहे त्या पहिल्या रिएक्शनचं नाव आहे वुड्स, WURTZ, वुड्स फिटिंग रिएक्शन. मग हा वुड्स फिटिंग रिएक्शनचा मायना काय आहे? व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली आवर वुड्स फिटिंग रिएक्शन?
Then you take the simple example for explanation of that reaction. Firstly, you take the if our aryl halide, for example, bromobenzene, bromobenzene are treated with ऍक्शन ऑफ मेटल तर असणारच आहे, तर तो मेटल कुठला वापरलाय, दॅट्स अवर सोडियम. बॅलन्सिंग साठी तो ट्वाइस घ्यायचा आहे. अँड विच आर रिॲक्ट विथ युअर अल्किल हॅलाइड्स, अल्किल हॅलाइड पर्टिक्युलरली दॅट्स अवर मिथाइल bromide, particularly our methyl bromide, and that reaction followed in presence of the dry ether. That reaction followed in presence of the dry ether. आणि मग या ठिकाणी हा मेटल काय करतो, या दोघांवरती सायमल्टेनियसली रिॲक्ट होतो. अँड दॅट सोडियम विच react with the bromine, means first bromine from your aryl halide and second from your alkyl halide, and our byproduct is the twice NaBr, and our remaining part is की जी तुमची aromatic ring ही हमेशा रिएक्शन मध्ये डिस्टर्ब होत नसते, त्या aromatic रिंगला सिंपल हा तुमचा अल्किल रॅडिकल किंवा मिथाइल ग्रुप लिंक होतो. आणि जर ब्रोमोबेन्झीन, मिथाइल ब्रोमाइड आणि सोडियम हे ड्राय इथर मध्ये एकत्र जर ट्रीट केले तर विच गिव्स द वन ऑफ द इम्पॉर्टंट कंपाऊंड दॅट्स अवर टोल्यून. याला काय म्हटलं जातं, टोल्यून. आणि ह्या रिॲक्शनला बल्की कन्सिडर केलं जातं, दॅट्स अवर वुड्स फिटिंग रिॲक्शन. म्हणजे तुम्ही ऍक्शन ऑफ मेटल स्टडी करत आहात, पण याच्यामध्ये एक तुमचा अरिल हॅलाइड घेतलाय आणि एक तुमचा अल्किल हॅलाइड घेतलाय, आणि या अल्किल हॅलाइडची आणि अरिल हॅलाइडची सोडियम बरोबरची रिॲक्शन कुणाच्या मदतीने, ड्राय इथरच्या मदतीने, विच कन्वर्टेड इनटू करस्पॉन्डिंग आवर कंपाऊंड दॅट्स अवर टोल्यून. आणि बाय प्रॉडक्ट काय राहील तुमचा सोडियम ब्रोमाइड. आता असंच तुम्हाला या ऍक्शन ऑफ मेटल मध्ये सेकंड तुमची रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन आहे दॅट्स अवर only fitting reaction. Second reaction is the only fitting reaction. only fitting reaction येईल त्याच्यामध्ये. आणि मग फिटिंग रिॲक्शन घेणार म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही, तर या सेकंड रिॲक्शन मध्ये तुमचा जो एरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो अरिल हॅलाइड आहे, समजा तुम्ही क्लोरोबेन्झीन घेतला, नेम ऑफ दॅट कंपाऊंड इज द क्लोरोबेन्झीन, विच आर ट्रीटेड विथ द मेटल लाईक युअर सोडियम, मेटल लाईक युअर सोडियम, and that reaction are balanced with the help of our twice sodium. आणि सायमल्टेनियसली हाही तुम्हाला ट्वाइस करून घ्यावा लागेल. परत एकदा हे रिॲक्शन विच कॅरी इन प्रेझेन्स ऑफ द अगेन ड्राय इथर. कुणाच्या मदतीने घडवणार ती रिॲक्शन, ड्राय इथरच्या. आणि मग या रिॲक्शन मध्ये हे जे तुमचे दोन क्लोरोबेन्झीन आहेत विच लॉस देअर 2 chlorine along with the sodium to form the NaCl, that's our twice NaCl, and remaining part of the reaction, that 2 benzene rings which are linked together, which are linked together to form the new organic compound, and that organic compound is known as the diphenyl compound. Diphenyl compound. That is the consideration about your again action of metal like our sodium. फक्त मग आपण अल्किल हॅलाइड पण घेतलेला आणि अरिल हॅलाइड पण घेतलेला, आता फक्त तुमचा अरिल हॅलाइड घेतलेला आहे, and that reaction followed by our fitting reaction. Similarly, you will taking the third consent. You will taking the third consent. That's our action of, that's our
ऍक्शन ऑफ किंवा विथ, आपण असं म्हणूया, विथ मॅग्नेशियम मेटल, विथ मॅग्नेशियम मेटल. आता ही रिॲक्शन थोडीशी तुमच्या ओळखीची आहे बघा, आठवते का बघा. दॅट्स अवर अरिल हलाइड. फॉर एक्झाम्पल bromobenzene, name of that compound is the bromobenzene, which are treated with the metal like your magnesium, and that reaction follows in presence of our again dry ether which are related to your Grignard reagent. फक्त आपण पर्टिक्युलरली अल्किल मॅग्नेशियम हलाइडला ग्रिग्नार्ड असं नाव देतो, त्या टाईपची ही रिॲक्शन आहे. मग ही रिॲक्शन कशी घडते, तर या ठिकाणी या तुमच्या अरिल रिंगमध्ये आणि तुमच्या हलाइडमध्ये तुमचा मॅग्नेशियम मेटल इन्व्हॉल्व होतो आणि वेअर फॉर्मेशन ऑफ फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड नावाचा कंपाऊंड तयार होतो. दॅट इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट रिॲक्शन रिलेटेड टू द ॲक्शन ऑफ मेटल, मीन्स पर्टिक्युलरली विथ युअर मॅग्नेशियम metal. That is the consent about your action of metal on your aryl